तर आज वाल्मिक कराड सीआयडीला शरण आलाय। त्यानंतर वाल्मिक कराड समर्थकांसोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी। आज दुपारी 12च्या सुमारास वाल्मिक कराड यांनी आत्मसमर्पण केलं आणि पुण्यातील सीआयडी कार्यालयामध्ये त्यांनी येऊन हे आत्मसमर्पण केलं। खरं तर खंडणी प्रकरण जे आहे पवनचक्की खंडणी प्रकरण ज्याच्यामुळे त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल करण्यात आले। 2 कोटीच्या खंडणीचं हे प्रकरण आहे। तर त्याबद्दलची सखोल चौकशी आता पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात होत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती गेल्या अनेक तासांपासून ही चौकशी चालू आहे। आत्ता आपल्यासोबत काही त्यांचे समर्थक आहेत, नक्की जाणून घेऊयात त्यांच्याकडनं की नक्की त्यांची काय भावना आहे या सगळ्या मागे आणि त्यांचं काय म्हणणं आहे या सगळ्या प्रकरणाकडे। दादा, तुम्ही मगासपासून म्हणताय की हे जे सगळं प्रकरण आहे ते चुकीचं आहे, त्यांनी असं काही केलेलं नाही आहे, नक्की काय भावना आहे तुमची या सगळ्या ह्याच्यात? नाही, सर्वप्रथम वाल्मिक कराड यांच्यावरती खंडणीचा खोटा गुन्हा दाखल झालेला आहे हे स्वतः त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। दादा, तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही काय कसं बघताय या सगळ्याकडे? वाल्मिक कराड यांचा या हत्याकांड जो संतोष देशमुख हत्याकांड झाला आहे त्याच्याशी त्यांचा काही संबंध नाही आहे, तरीसुद्धा त्यांच्यावर खोटे आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे। जे काही ते चाललं आहे ना ते थांबवलं पाहिजे, कारण तो आमच्या लोकांसाठी देव माणूस आहे। तर जे चाललंय ना ते त्यांनी बंद केलं पाहिजे। तुम्ही भावुक होताय आता। खरं तर हे सगळं आपण जे बघतोय की कुठे ना कुठेतरी जे हत्या प्रकरण झालं तुमच्याच जिल्ह्यात जे झालंय, तुमच्याच गावात जे झालंय, त्या संदर्भात त्यांचं नाव देखील जोडलं जातंय। कुठे ना कुठेतरी म्हणतात की हे मुख्य सूत्रधार देखील असू शकतात। ते म्हणतात ना, एखादा माणूस वरती चालला की त्याला खालती पाडायला 100 कारणं सुचतात, तसंच एक प्रकारचा चालू आहे। ते जे चाललंय ना ते त्यांनी बंद केलं पाहिजे। वाल्मिक कराड यांचं काही संबंध नसताना सुद्धा त्यांना या गुन्ह्यामध्ये अडकवतात, ते बंद केलं पाहिजे। आम्ही आता त्यांच्या सदैव पाठीशी आहे। वाल्मिक कुठून आले? कुठून तुम्ही? आम्ही परळी वैजनाथ आता तिकडनंच आले आणि आता खरं असं देखील म्हणलं जातं 24 तासून अधिक चौकशी होते, तर तुम्ही थांबणार आहे? हो, आम्ही थांबणार ना। आम्ही 24 तास काय, आम्ही त्यांच्यासाठी 1 आठवडा पण थांबायला तयार आहे। सगळ्यात पहिली शक्यता म्हणजे की एकतर ट्रान्झिट रिमांड घेऊन त्यांना इथेच पुण्याच्या न्यायालयात हजर करण्यात येईल, नाही तर मग चौकशीनंतर जी अटक होईल त्या अटक केल्याच्या 24 तासांनंतर 24 तासाच्या आत खरं तर त्यांना बीडच्या न्यायालयात हजर करण्यात येईल। कारण मुख्य जो खंडणीचा जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो बीडमध्ये दाखल करण्यात आलेला आहे। तर ह्या 2 शक्यता वर्तवल्या जातात। तसंच वैद्यकीय चाचणीनंतर त्यांना केज येथील केजमध्ये देखील नेण्यात येण्याची शक्यता ही वर्तवली जाते। खरं तर आता हा सगळा प्रकार नक्की काय आहे, त्यांचं काही सीआयडीच्या चौकशीमधनं असं काही निष्पन्न होतं का की जे संतोष देशमुख यांचं जे हत्या प्रकरण आहे त्याच्याशी काही संबंध येतो का, हे आता चौकशी झाल्यानंतरच काय ते समोर येईल। आणि गेल्या 2.5 तासांपासून हीच चौकशी चालू आहे। सर्वांचं लक्ष खरं तर त्याचकडे राहणार आहे। माझा सहकारी सूरज कसबेसह रेवती हिंगवे, NDTV मराठी, पुणे।